मोठा धक्का दिलाय यावेळेस वेहले मानकुली टीमला. या दरम्यान आगमन होतोय रायगड जिल्ह्यातील विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक विजय शेठ ठाकूर यांचं देखील आगमन झालंय. पनवेल आकुर्ले यांचं देखील इथं शुभ आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्कीच आमचे प्रवीण गायकर मॅन फ्रॉम वाकडी यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. नवनाथजी असतील त्यांच्यासोबत नवनाथजी पाटील यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. रायगड जिल्ह्यातील विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक विजय शेठ ठाकूर पनवेल आकुर्ले यांचं शुभ आगमन. नक्कीच केवळ टीमचे बिग सपोर्टर आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिले चेंडू होती इथे मात्र तकदीर माळीची खेळी संपुष्टात आली. यावेळेस न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनचा खेळाडू केतन आहेत. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती आणि इथून मात्र स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतायत. स्टार्टिंग एंडवरती फलंदाज आपण पाहू शकता विजेंद्र स्टार्टर एंडवरती. गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्गवरती. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा हाताचा फलंदाज यावेळेस आपण पाहू शकता विजेंद्रला स्टार्टिंग एंडवरती. समोर तिकत्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहू शकता संदेशला. राऊंड विकेटने गोलंदाज तयार. यावेळेला देखील अनसाईडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येईल. उमेश आहे तिथे चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिंगल रन कंप्लीट होईल आणि एका धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती 2 धाबा. थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये वेहले मानकुले टीमच्या माध्यमातून. गोलंदाज संदेश पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. प्रमोद म्हात्रे यांना देखील आपण पाहू शकता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. ओव्हर द विकेटने हा बॉल देखील अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडीशी हरकत करून निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होती. गतीमध्ये इथून मात्र परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ द पेस आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू येईल तिथे मात्र फिल्डर तयार आहेत. या दरम्यान सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. टीमची टोटल एका धाब्याने पुढे सरकेल. 3 धाबा स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतात. थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते. नक्कीच संत वाहते इंद्रायणी अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाज संदेश. नक्कीच एक मोठा सामना आपल्या भेटीस आलाय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने हा बॉल इतर मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलेत. स्टेट ड्राईव्ह मध्ये फटका एक्झिक्यूट केला. नितीन आले चेंडूवरती. चेंडूला उचलून फेक दिल्या दरम्यान सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आणि एका धाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकेल. 4 धाबा स्कोअर कार्डवरती. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आला आणि टीमची टोटल फलकावरती 4 धाबा. तर मित्रांनो ट्रेन क्रिक
ही वाहिनी आहे 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून इथून मात्र स्पर्धा एन्जॉय करतायत सर्वच प्रेक्षक. चंद्रकांतजी पाटील साहेब, संजयजी कोलेकर साहेब यांच्याकडनं देखील शुभेच्छा येत आहेत या केवळ देसाई टीमला. आणि खास करून मात्र आमचे वाकडीचे समालोचक प्रवीणजी गायकर यांच्याकडनं देखील शुभेच्छा येत आहेत या केवळ देसाई टीमला. त्यांच्या समवेत आमचे विजय शेठ ठाकूर असतील यांच्याकडनं देखील शुभेच्छा येत आहेत. त्यांच्या समवेत नवनाथ पाटील यांच्याकडनं देखील या टीमला शुभेच्छा येत आहेत. नक्कीच जर विचार केला तर केवळ संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. केवळ आणि देसाई अशी दोन गाव एक संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे तयार आहेत. इथून मात्र चुका करतायत. चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न ओरथोच्या माध्यमातून दुसरी धाव इथून मात्र पूर्ण गेली. नक्कीच गणेश होते तिथे थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या टोटलला फलकावरती पुढे सरकेल. 6 धावा स्कोअर कार्डवरती. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केवळ संघ खेळतोय. पनवेल विभागातून हा संघ इथून मात्र बिलॉंग करतोय. आणि पनवेल म्हटलं तर समालोचक प्रवीण गायकर यांचं मात्र इथून शुभेच्छा येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस गोलंदाज उमेश येतात. समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज विजेंद्र स्ट्रायकिंग एंडवरती. राऊंड द विकेटने हा बॉल देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु एज लागते आणि इथं मात्र एसटी कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही. मोठा धक्का लागत असताना इथून मात्र फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. विनीत येते स्ट्रायकिंग एंडवरती. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा उमेश. यावेळेला मात्र मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर होते परंतु फिल्डरच्या मस्तक से दस्तक देती हुई गेंद सीधा सी मारेगा बाहर. चेहरा के लिए हिट षटकार. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहू शकता उमेश माली केबळे संघाचा हा गोलंदाज. नक्कीच मागच्या महिन्यात इथेच याच महिन्यात स्पर्धा भरवली होती आणि बेस्ट बॉलरचा किताब याच खेळाडूला मिळाला होता. यावेळी देखील अजून एक स्ट्राइक खूप चांगला पाहायला मिळतो. नितीन होते परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. षटकार. तर 2 चेंडूवरती 2 सलग षटकार आल्या उमेशच्या विरोधामध्ये. यावेळी देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून कॉर्नरच्या दिशेला येईल. गणेश आहे चेंडूला उचलून फेक दिल्या दरम्यान 2 धावा भरधाव वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच या षटकाचा विचार केला तर 16 धावा खर्च करतोय गोलंदाज उमेश. षटक क्रमांक इथून मात्र 3रं संपुष्टात आला आणि 2 चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती 2 मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले फलंदाज बिनीतच्या बॅटमध्ये. टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकेल 20 धावा स्कोअर कार्डवरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर संदेशने पहिलं षटक इथून हाताळलं होतं आणि 4 धावा खर्च केल्या होत्या. 2 गड्यांना देखील बाद केलं होतं आणि या षटकामध्ये विचार केला तर 16 धावा इथून मात्र खर्च करतोय गोलंदाज उमेश माळी. केवळ संघाचा हा गोलंदाज आपण पाहू शकता. आजच्या दिवसामध्ये देखील 2 गाव एक संघ ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसात देखील हीच संकल्पना होती. कालचा दिवस इथून मात्र गाजवला कालचा दिवस इथून मात्र गाजवला. आपण पाहिला तर सावळेश्वर सावळा संघ आणि त्यांच्या संबोध गोरसई ब संघ
यावेळेला पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. उमेश आले चेंडूवरती, चेंडूला इथून मात्र उचलण्यामध्ये थोडासा बेल जरूर घेतला आणि त्याचाच फायदा मैदानाच्या आतमध्ये 2 रन इथून मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संदेश देत आहेत. 5 षटकाची मॅच, 2 गोलंदाज वापरले इथून तुम्हाला अनिवार्यच असेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज संदेशनं आणि पुन्हा एकदा इथून मात्र भरोसा दाखवलाय, जबाबदारी दिली आहे ते म्हणजे संदेशच्या खांद्यावरती आणि इथून मात्र स्वतःच्या नावाला साजेसे खेळ इथून मात्र करावाच लागेल. यावेळेला मात्र मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅटमधून. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार, आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार आला. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 28 धावा. इथून पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 4 धावा याच गोलंदाजाने खर्च केल्या होत्या, परंतु आता मात्र 2 षटक खेळ संपन्न होतं आणि 8 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील आणि कोणती प्रकारची चुकांना नाही. इथून मात्र मोठा धक्का लागेल. यावेळेस वेहेले मार्गोले टीमला फलंदाज बाद. वन डाऊनला आले होते खेळाडू. आपण पाहू शकता केतनची खेळी इथून मात्र संपुष्टात आल्या. आता मात्र न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. मानकोली संघाचा ट्रम्प कार्ड इथून मात्र दीपू माली मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. नेहमीच खूप चांगली फलंदाजी या देखील फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी विभागातील हे 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला विचार केला तर वेहेले आणि त्यांच्या समवेत मानकोली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट इथे मात्र केबळे आणि देसाई असे संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करतायत. या सामन्यासाठी पंच आपण पाहू शकता निरंजन सावंत सर, स्कोरलाईक अंपायर आमचे अजित निकम सर. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फिल्डर आहेत परंतु त्यांना भेदून बॉल जाईल सीमारेखा पार. पंचांचा इशारा. षटकार. चार चेंडूचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय आणि 4 चेंडूच्या खेळानंतर टीमची टोटल फलकावरती 34 धावा. नक्कीच इथून मात्र आक्रमकता सिद्ध करतो फलंदाज विनीत. मागील षटकात देखील त्याच्याच बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाले आणि आता देखील आक्रमकता सिद्ध करतोय. इथे मात्र गोलंदाज संदेशवरती हल्ला चढवतोय फलंदाज विनीत. ओव्हर विकेटने हा बॉल देखील फुलटॉस होता. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेला अजून एक आलेला धमाका. फलंदाज विनीतच्या बॅटमधून बॅक टू बॅक सलगचा दुसरा दमदार षटकार. गोलंदाज संदेशचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाज उमेशने गोलंदाजी हाताळली, 16 धावा खर्च केल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा जबाबदारी दिली होती यावेळेस संदेशच्या खांद्यावरती आणि इथून मात्र 20 धावा खर्च करतोय. अजून एका चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल. 20 धावा यावेळेस खर्च करतोय. टीमची टोटल फलकावरती 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. नक्कीच प्रमोद म्हात्रे इथून मात्र त्यांना काहीसा कानमंत्र देत असताना पाहायचं कानमंत्र इथून मात्र उपयोगी ठरतोय का. यावेळेला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी फटका सजवलाय. शरीरापासून दूर खेळले तरी देखील चेंडू सीमा पार. पंच निरंजन सावंत सरांचा इशारा. हा एक अजून दमदार षटकार. या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज संदेशवरती जणू काही आक्रमण केला, हल्ला जडवलाय कारण तब्बल 26 धावा खर्च करतोय. या षटकाचा विचार केला तर 4 षटकार फलंदाज विनीतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. टोटल 26 धावा इथून मात्र खर्च करतोय गोलंदाज संदेश. अजून 2 षटकांचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल.
टीमची टोटल फलकावरती 46 धाबा. यावेळेस सांगी कोट्यातील 14 व वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गणेश पारवे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकता. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज दीपू माळी. पहिल्याच बॉल इथून मात्र फेस करत असताना लाईन रीड करता आलं नाही यावेळेस दीपूला, आणि डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र यष्टीरक्षक देखील बीट झाले होते. संधी होती यावेळेस धाव घेण्याची, परंतु इथून मात्र कोणत्या प्रकारची धाव घेतली नाही फलंदाज दीपू माळीनं. पाहायचं कशा प्रकारचा खेळ आज मात्र मैदानाच्या आतमध्ये करतील. नेहमीच विध्वंसक पारी त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते, खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते, परंतु आज मात्र इथून कशा प्रकारची कामगिरी करतील यावरती देखील लक्ष असेल आमच्या प्रेक्षकांचा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता एक बिग फाईट मॅच, आणि ही मॅच एन्जॉय करण्यासाठी आमच्या प्रेक्षक वर्ग देखील भरपूर संख्येने आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा प्रयत्न नो मॅन्स लँडमध्ये. इथून मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनमध्ये. फिल्डर आले, चेंडूला उत्तम फेक करतील. या दरम्यान दुसरी धाव खूप वेगानं पूर्ण करतात फलंदाज दीपू माळी. 2 धाबेच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती 48. लॉस ऑफ 2 विकेट्स, 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात इथून मात्र 48 रन आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न एज लागते. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. फिल्डर आले, चेंडूला उचलतील, फेकतील. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल, आणि एका धाबेच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकेल. 49 49 धाबा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. नक्कीच प्रवीणजी राऊत साहेबांचं देखील शुभागमन झालं होतं, आणि त्यांच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षाला इथून मात्र कॅश प्राईज झालं. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. जेव्हा जेव्हा ते मात्र मॅच एन्जॉय करतात, सामना पाहण्यासाठी जातात, तेव्हा तेव्हा समालोचकांना नेहमीच त्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज येतोय. आज देखील आम्हाला त्यांनी कॅश प्राईज दिलं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. गणेश पारवे आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवरती. समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज विनीतला पाहू शकता. ओव्हर द विकेट हा बॉल देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू यावेळेस मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जाईल. चेंडूला उत्तम फेक करतील. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल, आणि अशा प्रकारे इथून मात्र 50 कंप्लीट होते. 50 धावा स्कोर कार्डवरती लागतात टीम मानकोली आणि बेहलेच्या. यावेळेस खेळपट्टीवरती आपण पाहू शकता दोन्ही खेळाडू इथून मात्र मानकोली संघाच्या. एका बाजूला विचार केला तर शाकी एनवरती दीपू माली. यावेळेला मात्र चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केला होता. नक्कीच फिंगर रोल केली होती. यावेळेस बोटं विखुरली होती. टप्पा पडल्यानंतर थोडीसा चेंडू बाहेरच्या बाजूला निघून गेला, आणि यावेळेस फलंदाज दीपू माळी देखील इथून मात्र बीट होतात. खूप चांगली गोलंदाजी गणेश पारबेची इथून मात्र पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एनवरती फलंदाज दीपू माळी, तर स्ट्रायकिंग एनवरती विनीतला आपण पाहताय. या षटकाचा विचार केला तर कमबॅक करत असताना 5 चेंडूचा खेळ झाला आणि 4 धावा खर्च करतोय. यावेळेला देखील अंपायर आमच्याकडे वळलेत. पंचाचा इशारा व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव अजून स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. 1 बाउन्सचा इशारा पंचांचा. पंच आमचे निरंजन सावंत सर आपण पाहू शकता. खूप चांगली कामगिरी कालच्या दिवसापासूनच आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. यावेळेला देखील चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेत होता, तेच हेरलं या फलंदाजानं आणि फक्त दिशा दिली. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथून मात्र मानस होतं, परंतु धाडच नव्हतं फलंदाज विनीत गड्या, आणि इथून मात्र षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय, आणि 4 षटकाच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती 52 धावा. या षटकाचा विचार केला तर फक्त 6 धावा खर्च करतोय गोलंदाज गणेश पारबे.
यावेळेस सांघिक कोट्यातील 5वं वैयक्तिक पहिले षटक त्यासाठी गोलंदाज हॅविंगकडे सज्ज होत आहे. गोलंदाज हितेश येतात बॉलिंग ट्रॅकवरती. देसाई संघाचा हा खेळाडू. मागील महिन्यात इथेच मात्र स्पर्धा भरवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूने देखील दाखवली होती. तोच गोलंदाज ओव्हर द विकेटने हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेरच्या बाजूला वळण घेतला चेंडूने आणि निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आउट स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव स्कोअर कार्डवरती ऍड होईल. नक्कीच इथून 53 धावा स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटने हा बॉल देखील इथून मात्र पंच आमच्याकडे वळतील आणि पंचांचा इशारा अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव स्कोअर कार्डवरती ऍड केली जाईल. इथेचा विचार केला तर व्हाईट बॉलने इथून मात्र स्पेलला सुरुवात केली आहे आणि बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल इथून त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून व्हाईटिश लॉंग ऑनला येईल. उमेश आहे तिथे चेंडूला उत्तम फेक करतील. या दरम्यान फक्त सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल. 55 धावा स्कोअर कार्डवरती. 55 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोअर कार्डवरती. अजूनही या 17चा 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शॉकिंग एंडवरती विनीत. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गणेश पारवे आहेत. इतर मात्र जीवाच्या अखंताने चेंडूला फील्ड करतायत. उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला आणि त्याचाच फायदा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा एकवटत असताना दुहेरी धाव इथून मात्र पाहायला मिळते फलंदाज विनीतच्या माध्यमातून. फलंदाज विनीतचा विचार केला तर 8 चेंडू आणि इथून मात्र 35 धावांवरती खेळतोय. चांगली गोलंदाजी गोलंदाज हितेशची. 2 चेंडूमध्ये अद्याप कोणतेही मोठे फटका इथून मात्र आलेला नाही. यावेळेला देखील खूप चांगला चेंडू टाकण्यात आला. यॉर्क चेंडू ज्याला म्हटलं जातं तोच चेंडू इथून मात्र हाताळण्यात आला आणि इथून मात्र फलंदाज विनीतची खेळू संपुष्टात. या फलंदाजाने हाहाकार माजवला होता मैदानाच्या आतमध्ये. या फलंदाजाने इथून मात्र खूप चांगली खेळी साकारली होती. त्याच फलंदाजाला इथून मात्र बाद करण्यात यश आलंय गोलंदाज हितेशला. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट इथे मात्र संपादित केली आहे बॉलर हितेशने. सेट झालेल्या बॅट्समॅनला अपसेट करण्याचं काम इथून मात्र केलंय बॉलर हितेशने. खूप चांगली गोलंदाजी बॉलर हितेशची आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करत असताना गोलंदाज हितेशचा विचार केला तर 3 चेंडू खर्च करतोय आणि 3 चेंडू मध्ये इथून मात्र 5 धावा खर्च करतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 57 धावा. षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा अजून एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. वैभव जात आहे स्ट्रायकिंग एंडवरती. डावपुऱ्या हाताचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा आउटस्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. अंपायर निरंजन सावंत सरांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव स्कोअर कार्डवरती ऍड केली जाईल. 58 धावा स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतात. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दूरवरून फिल्डर आले जज करतायत आणि उमेश माळी आहेत. कोणत्याही प्रकारची चुकारणार नाही आहेत. इथून मात्र अजून एक धक्का लागेल. टीम मानकवली वेहलेला फलंदाज बाद. नक्कीच नाराज असतील यावेळेस वैभव, कारण इथून मात्र चांगली कामगिरी झालेली नाही आहे. इथून मात्र मैदानाच्या बाहेर जड पावलाने परतत आहेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनाईट करतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. इनाईट नंबर 7 निलेश जात आहेत. नॉस्टगिरी एंडवरती. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज दीपू माली. ओव्हर द विकेट. यावेळेला देखील अनसाईडला विरघळून देण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट झालेत. चेंडू मात्र लॉंग स्टॉप एंडला जातील. तिथे मात्र फिल्डर आलेत. इथून मात्र फोंबल झाले. चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल आणि अंपायर सिग्नल फायनली व्हाईट बॉल. 1+2 अशा 3 धावा स्कोअर कार्डवरती ऍड केले जातील आणि पंचांचा इशारा अखेर चौकार. 5 धावा. नशिबाचा पंजा इथून मात्र लाभलाय. ते म्हणजे टीम वेहेले मानकुलीला आणि 5 धाब्याच्या मदतीला टीमची टोटल
फलकावरती 63 धाबा. यावेळेला मात्र अनसाईडला घेऊन काढलाय. तिथे मात्र फिल्डर आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान फक्त सिंगल मिळतीय दीपू मालीला. स्ट्राईक रोटेट होईल. न्यू बॅट्समॅन 8 नंबर 7 वरती आलाय निलेश कडे. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. टीमची टोटल फलकावरती 64 धावा. षटक क्रमांक 5 मार्गाचा असताना शेवटचा चेंडू अजून शिल्लक असेल. ओव्हर द विकेट. या वेळेला देखील अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र फाईन क्षेत्रामध्ये जातो. तिथं मात्र फिल्डर आले. चेंडूला उत्तम फेक करते. या दरम्यान 2 धाबा पूर्ण केल्या जातात. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 66 धाबा स्कोर कार्ड वरती. खूप चांगली फलंदाजी आपल्याला मानकोली वेहेले टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. भिवंडी विभागातील हे 2 संघ इथे मात्र फाईट करत आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतात डोंबिवली विभागातील देसाई संघ आणि त्यांच्या जोडीला पनवेल विभागातील केवाळे संघ. तर द्वितीय सत्रामध्ये जेव्हा फलंदाजी करतील देसाई केबाळे संघ, या धावा चेस होतील की डिपेंड होतील हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात. नारिवली गावचा एक बुलंद आवाज जगदीशजी पाटील सर यांच्याकडे. थँक्यू. हॉल थँक्यू सो मच. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर एकूण 66 धाबा बनवल्या गेल्यात मानकवली वेल्हे टीमने आणि त्यांना 67 धाबांचं लक्ष आहे देसाई केवाळे टीमसमोर. तर देसाई म्हटलं की प्रमोददादा म्हात्रे यांची टीम आपल्याला खेळताना पाहा मिळतो या मैदानावरती. आणि क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून ज्यांना संबोधलं जाते ते सुखदेव काका म्हात्रे यांचा संघ, यांच्या गावातील संघ, त्यांचा स्थानिक संघ आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. देसाई केवाळे विपक्ष वेल्हे मानकोली या 2 टीममध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला उमेश आणि गणेश. सलामीची जोडी मैदानामध्ये चेंडूची पाहणी करत असताना
तर गोलंदाज सज्ज होतोय. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. गोलंदाज वैभव पहिलं षटक घेऊन टीमच्या वतीने. डावकरी हाताचा फलंदाज पाहायला मिळतो मैदानावरती उमेश. स्ट्राईक वरती गणेश आहे. पहिलाच बॉल सरळ खेळण्यात अगदी चेंडू येतोय पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवरती केलाय तो दमदार आगाज. यावेळेस करण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टम्पच्या वरून जातोय. डॉट बॉल थोडेसे बाहेर आले होते, निघाले होते. बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नाहीये आणि त्यामुळेच या डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 धावा धावपळकावरती आहेत. एकूण 67 धावेचं लक्ष मैदानावरती गाठायचं येते देसाई केवाळे टीमला. आताचा बॉल यावेळेस ऑफ ट्राय करायचा होता. 1 धाव म्हणून ते बॉलवरती यस बाईचा इशारा केला जातोय पंच निरंजन सावंत सरांच्या वतीने. आज मात्र पंचांची कामगिरी अतिशय चांगली या मैदानावरती पाहायला मिळाली. पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना आहे. फुल टॉस होता. मिडऑफमधून चेंडू पुन्हा पुढे येतोय. तोपर्यंत 1 धाव. एका धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर उर्वरित चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने वैभव हाताळत असताना एकूण 6 धावा आहेत धावपळकावरती. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जातोय चेंडू आणि पंच वाईटची खूण करत असताना 1 धाव अवांतर रूपाने मिळतोय ती या टीमला. यावेळेस शॉर्ट पुल करतोय. फटका चांगला आहे. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. उत्तुंग षटकार. गुड शॉट. शेवटच्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. या षटकाचं जर अद्याप एक चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. चांगला चेंडू बॅटच्या रडारामध्ये आलाय. बॅटवरती व्यवस्थित मिडल केलाय तो गणेशने आणि याला 6 धावा मिळाल्यात. आताचा बॉल एज लागले. चेंडू पाठीमागे निघून जातोय. तोपर्यंत स्ट्राईकला रोटेट केला जातो. 1 धाव पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि एका षटकात धावा बनवल्या गेल्या त्या बिनबाद 14.
तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 14 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. पहिलाच बॉल विनीत फेकण्यासाठी सज्ज होतोय. बॅटिंगचा विचार केला तर 35 धावांचं योगदान दिलं होतं विनीतने 9 चेंडूमध्ये. चांगला अष्टपैलू खेळाडू मानकोली टीमचा पाहा मिळतोय सध्या मैदानावरती आपल्याला. दुसरीकडे धावांचा पाठलाग करत असताना टीम देसाई केवाळे संघ. यावेळेस चांगला बॉल होता स्क्वेअर लेगला. फिल्डर आहेत. एकच धाव मिळते. एका धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळतोय आपल्याला. 15 धावा अद्यापर्यंत लागल्यात धावफलकावरती. यावेळेस लेग स्टंप सोडून जातोय. पंच पुन्हा एकदा वाईडचा इशारा करतात. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने मिळतोय. यावेळेस चांगला बॉल होता. फलंदाज बीट होतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. इथून मात्र चांगल्या धावसंख्येची गरज आहे. मोठे खेळ करावा लागेल त्या मैदानावरती. विनीत गोलंदाजी मार्कवरती येतोय. यावेळेस पटका चांगला आहे. स्वीट साऊंड डीप मिड विकेटच्या वरून उंचच उंच हा लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून मात्र आता मगाचा फटका होता तो डीप मिड विकेटच्या वरून. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार येतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार टोकतोय उमेश. आणि जो स्कोर कार्ड थोडासा थांबला होता त्याला मात्र चालना मिळते. पुढे सरकताना 28 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना 28 धावा. आताचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय ऑफ स्टंप वरून आणि 1 धाव मिळते. बाईच्या स्वरूपामध्ये इशारा केला जातोय. 29 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. एकूण 67 धावांचा पाठलाग करत असताना 1 to go. शेवटचा बॉल. विनीत पुन्हा एकदा यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल चा इशारा येतोय निरंजन सावंत यांचा. कारण जी पुढची लाईन आहे तिला मात्र क्रॉस केलाय आणि फ्री हिट पाहायला मिळतोय. आता मात्र गणेश समोर संधी आहे मोठा फटका खेळण्याची. पुढे येऊन खेळात अतिशय चांगला उंचच उंच चेंडू गेलाय आणि चेंडू जाईल आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू फार महत्वाचा होता आणि गणेशने मात्र दाखवून दिलाय. पुन्हा एकदा छोटा पॅक बडा धमाका केला येते आणि 36 धावा 2 षटकाच्या सांगता झाले.
36 धावा धावफलकावरती देसाई केवाले टीमची धावसंख्या. गोलंदाज पंकज तिसरे षटक 2 षटकामध्ये मात्र चांगल्या स्थितीत आहे तो देसाई केवाळे संघ. ज्या सलामीवीरांनी मात्र चांगली पार्टनरशिप करून दिली आहे. यावेळेस चांगला बॉल होता, लेग बिफोरचा अपील केलं जाते. चेंडू एक धाव मिळते. लेग बाईट्स. फुल टॉस. यावेळेस मात्र फायदा उठू शकले नाही. जास्त उंचावरती चेंडू गेलाय आणि मात्र गोलंदाज थोडासा गिरकी येत राहिलाय. तोपर्यंत झेल सुटलाय. 2 धावा मिळाल्या त्या टीमला. चांगली संधी होती मी म्हणेन गणेशसाठी की जेथे मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्याची संधी होती. 39 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरे षटक मार्गास असताना आताचा बॉल थोडेसे पाठीमागे सरकले होते, त्यामुळे चेंडू निघून गेला पाठीमागे. कीपरच्या ग्लोव्ज मध्ये डॉट बॉल फेकला जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉल लागोपाठ 2 चेंडू डॉट खेळ आहे. या षटकामध्ये कमबॅक करण्याची संधी होती गोलंदाज पंकजला, कारण पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या. 2 षटकामध्ये 36 धावा होत्या. मात्र या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केलंय. अद्यापी 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. यावेळेस फटका. व्हॉट अ शॉट. चेंडू किती लांबच गेलाय आणि चेंडू जाऊन विसावतो तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. 45 धावा धावफलकावरती. अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, मात्र चेंडू वेगाने निघून जातोय. लेग स्टंप वरून डॉट बॉलची सांगता आणि ओव्हर सुद्धा कंप्लीट होते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकामध्ये पाहिलं तर 45 धावा आता गरज आहे ती
22. 12 बॉल 22. 12 चेंडू आणि 22 धाबेची गरज असणार आहे. आता मात्र ती देसाई केवाळ टीमला थोडासा विचार विमर्श करण्यासाठी ते भाग पाडला जातोय. 12 बॉल 22 धाबेची गरज. आता मात्र या मैदानावरती तर चला सामना सुरू करा. वेळ होतोय, जास्त वेळ घेऊ नका. अद्याप बरेच सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे आपण थोडंसं लक्ष केंद्रित करा. 12 चेंडू 22 धाबेची गरज आहे. अद्याप सलामीची जोडी जमेची बाजू म्हटली तर देसाई केवाळे टीमची की अद्याप सलामीची जोडी अर्थातच दोन्ही बॅट्समन सेट झाल्यात, त्यामुळे ही त्यांची जमेची बाजू आहे. तर अद्याप कमबॅक केलं या षटकामध्ये गोलंदाजाने, तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. गोलंदाज तकदीर माळी मैदानावरती पाहायला मिळतोय आपल्याला. बारा चेंडू 22 धावा. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. शॉट एम्पूल सक्सेसफुल होतोय आणि पहिल्याच बॉलवरती धमाका केला जातोय. फलंदाज उमेशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला आणि 50 कंप्लीट. 51 धावा धावपळकावरती. 11 बॉल 16ची मॅच. यावेळेस थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू जातोय तो कीपरकडे. दहा चेंडू 16. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी ताकद कमी पडली आहे. सापळा रचला होता तो मात्र फलंदाज उमेशसाठी आणि फलंदाज बाद होतो. पहिला धक्का लागतोय तो देसाई केवाले टीमला. नऊ चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. चला सामना सुरू करा प्लीज, वेळ खूप झाला आहे. अद्याप पहिलंच फेरीतील सामने सुरू आहेत. सलामीचा बॅट्समन गणेश मैदानावरती अद्याप आहे. 26 धावसंख्येवरती खेळतोय. 3 षटकार ठोकल्यात, 1 चौकार पहिल्याच बॉलवरती पाहा मिळाला. आता मात्र 9 बॉल 16. यस डॉट बॉल फेका जातोय तकदीर माळी, ज्याच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर डॉट फेकला. विकेट. 3 बॉल लागोपाठ डॉट फेकल्यात, त्यामुळे पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत पाहा मिळतोय. यावेळेस शॉर्ट ऑन पूल केलाय. फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक होते मात्र बनतील प्रेक्षक आणि योग्य वेळेस योग्य षटकार येतोय तो फलंदाज गणेशच्या बॅटमधून.
गणेश पुन्हा एकदा यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत होता बराच वेळ क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतील का? यस, आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 झाल्या, 10 धावेची गरज आहे आता मात्र. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 10 धावा, 12 चेंडू 22चं समीकरण होतं या षट. 8 पाहिजेत. सॉरी, जरा स्कोरर करून मिस्टेक होते आमचे. प्रेम थोडंसं लक्ष नव्हतं, कारण 12 चेंडू 22चं समीकरण होतं आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14 धावा आल्या. तर मात्र सामना थोडासा खुला करत असताना, कारण जो गणेशने षटकार ठोकलाय त्याच्यावरती मात्र थोडासा इन झालाय. हा संघ आतमध्ये येण्याचा प्रयत्न केलाय. 6 चेंडू 8 धावा. गोलंदाज पंकज शेवटचं षटक घेऊन आलाय. 8 धावा रोखायचे आहेत पंकजला, तर दुसरीकडे देसाई केवाले टीमला 8 धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल दिशेपासून भरकटलाय. पंच वाईडची खूण करत असताना दिशेवरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं असतं गोलंदाजाला. ज्या पंकजने तिसरं षटक फेकलं होतं, फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, त्या पंकजला मात्र पुन्हा एकदा पाचारण केलं जातंय 8 धावा रोखण्यासाठी. आताचा बॉल यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, थ्रोपैकी केली जाते. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा येथे मात्र कंप्लीट झाल्या. बॅकअपला कोणीही नव्हतं, त्यामुळे येथे 2 धावा मिळाल्यात. 5 धावेची गरज आहे आता. 5 बॉल 5. 5 चेंडू आणि 5 धावा करायच्या त्या देसाई केवाळ टीमला. एकूण 67 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. जे लक्ष ठेवलं होतं मानकोली आणि वेल्हे या टीमने, यावेळेस पाहतो एज लागली या फलंदाज बाद. येथून कमबॅक मिळेल का या मानकोली टीमला? कारण फार महत्त्वपूर्ण विकेट होती. येथे 1 डाऊनचा फलंदाज बाद झालाय, मात्र गणेश अद्याप मैदानावरती. चार चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. फलंदाज नितीन पाटील मैदानावरती येतोय. ज्युनियर नितीन मैदानावरती पाहायला मिळतोय. आता मात्र चार बॉल 5 ची मॅच आहे. अद्याप सामना संपला नाहीये. जर डॉट चेंडू फेकले, विकेट टेकन गोलंदाजी केली तर सामना आपल्याकडे खेचून आणता येईल पंकजला. मात्र येथे इंटेलिजंट थोडंसं क्रिकेट खेळावं लागेल, कारण बॉल टू रन हव्यात. त्यामुळे कसं डोकं शांत ठेवून त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो देसाई केवाले टीमला. पंकज नितीनसाठी फुल टॉस होता, बॅटवरती मिडल झाला नाहीये. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा येथे पूर्ण झाल्यात. गुड रनिंग
चांगली रनिंग पाहायला मिळाली. आता या 3 बॉलवरती 3 चेंडू आणि 3 धावा. धावसंख्या इथे मात्र कंपल्सरी चेस करायची आहे, त्यामुळे 3 चेंडूवरती 3 धावा बनवाव्याच लागतील. 3 चेंडू आणि 3 धावा. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतो या दोन टीमच्या दरम्यान. एकीकडे पाहिलं तर 2 गाव 1 संघ आणि त्यातल्या त्यात 2 भिवंडीचे संघ, 1 रायगड आणि ठाण्याचा संघ, असा मिळून 1 संघ अशी बांधणी केली गेली आहे या संघाची. केवाळे देसाई आणि वेहले आणि मानकोली. पंकज नितीनसाठी. यावेळेस नितीनसाठी चांगला बॉल होता. 1 धाव खेळण्याचा प्रयत्न, 1च धाव मिळाली आहे. 2 बॉलवरती 2 धावेची गरज आहे. लेग बायज या ठिकाणी निश्चितच पंकजचं कौतुक करेन की ज्या पंकजने ते 8 धावा रोखण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केल्यात. अद्याप एक मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवला गेला आहे फलंदाजांना. त्यामुळे आता 2 बॉलवरती 2 धावेची गरज आहे. आताचा बॉल फार महत्त्वपूर्ण चेंडू असेल. थोडंसं दोन्ही संघावरती दबाव पाहायला मिळतोय. फलंदाजी करणाऱ्या संघावरती जास्त प्रमाणात दबाव आहे, कारण इथे 2 धावा बनवायच्या आहेत, गोलंदाजाला 2 धावा रोखायच्या आहेत. त्यामुळे दीपेश माळी थोडंसं कानमंत्र देत असताना की कशा प्रकारे चेंडू फेकायचा त्याच्याकडे अनुभव आहे, मात्र या 2 धावा होतील का थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ज्या गणेशने चांगली फलंदाजी केली अद्यापर्यंत, गणेशने 4 षटकार 2 चौकार 1 चौकार ठोकलाय. 15 बॉल 32 या धावसंख्येवरती खेळतोय. दोन चेंडू 2. चांगला मॅच पाहायला मिळतोय आपण यूट्यूबच्या माध्यमातून. गणेश या वेळेत मात्र बॅटचा फेस खोलतोय आणि विजयाचा फटका गणेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. ऑफड्राय केलाय आणि या विजय साकार करत असताना टीम देसाई केवाळे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आपल्याला इथे कुंदे रायते आणि त्याला फाईट करेल तो वेहले आणि डोहले वाशेरे. डोहले वाशेरे हा संघ फाईट करेल तो कुंदे रायते या टीमला.